शेवटच्या क्षणाला बाई दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर कव्हरच्या दिशेने खेळायचा होता, परंतु बॅटच्या टोचा वेध घेतल्यानंतर आणखीन एक धाव ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही ऑप्टिकच्या थोडासा बाहेर होता कव्हरच्या दिशेने. फिल्डर थोडासा फंबल झाला, परंतु चांगला प्रयत्न केला. एक सिंगल कंप्लीट केली चैतन्याने एका रनच्या साह्याने. आतापर्यंत 3 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आलाय यश आपल्याला पाहायला मिळेल. अनेक स्पर्धांमध्ये सिंहूड टीमच्या दरम्यान भरपूर चांगली कामगिरी या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत राकेशने रोखलंय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न असफल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल पंचांकडे अपील केली, परंतु आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर कंप्लीट होते आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम सिद्धिविनायक 11 सिंहूड या टीमच्या धावफलकावरती फक्त आणि फक्त अवघ्या 3 धावा. तर नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, उद्योजक आदरणीय संदेशजी पाटील साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्याचबरोबर विकी दादा यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतो. वेलकम. आपलं देखील मच्छिंद्र स्मृती चषक 2026 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. स्पेल नंबर 2 साठी राहुल कांबेला सध्याच्या स्थितीला इन्व्हाइट केले. टीम कुमार 11 तुर्बे या टीमच्या दरम्यान एक महत्वपूर्ण खेळाडू. 2 वर्षा पहिले याच क्रीडांगणामध्ये ज्यावेळेस बसवराज पाटीलने तिरंगा चषकाची जी स्पर्धा घडली त्या स्पर्धेमध्ये तुर्बे संघाने ती स्पर्धा जिंकली होती आणि आज देखील विजयासाठी ते अतुलत प्रयत्न करतात. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना विकेट क्रमांक पहिला प्राप्त केलाय फलंदाज चेतन या ठिकाणी होईल बाद. पहिला धक्का. शुभ सन्मान सोनिया आपल्याला पाहायला मिळतोय. वेग भरपूर चांगला होता आणि बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. फलंदाज यश देखील बाद होते.
नवीन बॅट्समन आकाश. गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सोनिया. अजूनपर्यंत चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधले शेवटचे 2. या बॉलवर देखील टायमिंग प्रॉपर आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. रन मिळतील 6. हा येतोय षटकार. आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत फलंदाज आकाशने. एक नवी क्रांती या मॅच मध्ये घडवायचे, एक मोठा स्कोर उभारून, आणि त्यासाठी हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय. 23 रन आतापर्यंत धावफलकावरती. हाफ ट्रॅकर होता, सोपा झेल पकडला फलंदाज राहुलने. अजय आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग. राहुलने 1 रन कंप्लीट केली. गोलंदाज सज्ज होत आहे. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर होता. 1 सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 2 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ऋतिक आलाय बॉलिंग ट्रॅकवर स्पेल नंबर 1 साठी. 33 रनचं लक्ष्य सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते टीम कुमार 11 तुर्बे या टीम समोर. पहिल्या मॅच मध्ये 32 धावांचं लक्ष्य. शेवटच्या क्षणापर्यंत भरपूर चांगला खेळ केला मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमने. शेवटच्या क्षणाला 5 रनची गरज असताना कामेश नाईकने लगावलेला विजयी षटकार. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर होता. टायमिंग प्रॉपर होता. 1 सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. या स्पर्धेसाठी एकंदरीत संपूर्ण जे चेंडू आम्हाला पुरस्कृत केले गेलेत कामेश नाईक यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देखील आदरणीय तेजसजी बांदल यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत. आणि प्रत्येक सामन्याच्या सामनावीरासाठी आकर्षक चषक USPM लॉजिस्टिक उन्मेष पाटील, उन्मेष म्हात्रे यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफीज देखील पुरस्कृत केले गेले. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. ऑप्स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल आणि यस इट इज अ व्हाईट बॉल. अवंदर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. एका रनच्या साह्याने अजूनपर्यंत 4 धावा, अजून 29 रन पूर्ण करायचे आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फुलटॉस होता, टायमिंग प्रॉपर आहे. एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 5 रन धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा ऋतिकचा हा बॉल थोडासा खोलवर होता, समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट हिट आणि तो हिट येत असताना चौकार आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत टीम कुमार 11 तुर्बे या टीमच्या धावफलकावरती 9 रन आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज क्रिश आपल्याला पाहायला मिळेल. चला टीम सिद्धिविनायक सेवट टीम, आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. तन्मय जे आपण सूचित करा जे तुमचे खेळाडू आहेत त्यांना. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे प्रताप. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. प्रतापच्या माध्यमातून एक षटकार मारण्याचा प्रताप करण्यात आलाय. पहिल्या बॉलवर स्वागत केलं गोलंदाज क्रिसचं. हा षटकार आलाय. 16 रन आतापर्यंत होतात आणि अजूनही 17 रनची गरज विजयासाठी. तर 15 रन आतापर्यंत होतात. आदरणीय रोहनजी पाटील यांचं देखील आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सरच्या स्वागत या ठिकाणी करतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल एका रनसाठी. 1 रन मात्र मेल डिक्लेअर स्वरूपामध्ये. 16 रन आतापर्यंत होतात. 16. आता मात्र 17 रनची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी टीम कुमार 11 तुर्बे या टीमला.
स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती परंतु ही संधी देखील गमावली. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण या अगोदर पाहिला. बॉलर क्रिश पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय? एलिव्हेशन भरपूर आहे. कॅश ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय. मुक्याच्या क्षणी झेल सोडलाय. थोडासा कॉन्फिडन्स ढासाळेल बॉलर क्रिसचा, कारण ज्यावेळेस तुम्ही चांगली गोलंदाजी करता त्यावेळेस बॉलरच्या अपेक्षा असतात फिल्डर कडून. स्लॅश केलाय, टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राहुलच्या बाटमधून येतोय हा आणखीन एक लाजवाब फटका, षटकार. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 23 रन. अजूनही 10 रन ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम कुमार 11 तुर्बे या टीमला. तर चला टीम शहीद भगतसिंग 11 कळंबोली संघ, आपण टॉससाठी आमच्यापर्यंत वर्गमित्र 11 मुरबी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. पुन्हा एकदा आणखीन एक पॉवरफुल कॉपी बुक स्टाईल फटका खेळलाय. सलगचे 2 षटकार लॉंग ऑफच्या दिशेने लगावलेत. सामना पूर्णपणे थोडासा कोला केलाय टीम कुमार 11 तुर्बे या टीमसाठी फलंदाज राहुलच्या माध्यमातून. बारा मध्ये आता मात्र करायचे आहेत. 3 रनची गरज, अजूनही 4 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा चेंडू आणि हलक्या हाताने दिशा दिल्यानंतर एक सिंगल. अजूनही धावा पूर्ण करायच्या आहेत. 3 रन विजयासाठी. स्ट्रायकिंग इनला फलंदाज आहे राहुल, ज्याने आतापर्यंत भरपूर चांगला खेळ केला एकंदरीत आपल्या टीमसाठी. एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट त्याने निर्माण करून दिला आपल्या संघाला. या बॉलवर देखील हा विजयाचा स्ट्रोक. सामना जिंकलाय कुमार 11 तुर्बे या टीमने. हार्डलक टीम, सिद्धिविनायक सिवूड टीम आणि यमाचा हिरो. नो डाऊट राहुल कांबळे ठरलाय या मॅचचा हिरो. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आणि 20 रन्स एक प्रात्यक्षिक त्याने साकार केलं. शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल.